संजय राऊतांना अक्कल पाहिजे की शिवसेना मान्यता प्राप्त पक्ष आहे. चिन्ह आणि पक्ष आमच्याकडे आहे. आम्हाला विलीन व्हायची गरज नाही. आतापर्यंत 30 वर्ष का त्यांच्या पदराखाली होते का? तेव्हा का वाटले नाही आम्ही पदराखाली आहे? आमचे पक्ष स्वतंत्र आहेत. हिंदुत्वाच्या विचारासाठी आम्ही भाजपासोबत आहोत. प्रभू रामचंद्र हे वनवासात नाहीत, तर त्यांच्या छाताडावर बसून बाबरीचे थडगे पाडून सन्मानाने अवतार घेत आहेत. हा राजकीय विषय नसून जगातील तमाम हिंदूंचे दैवत आहे ते. प्रत्येकजण 22 जानेवारीची वाट पाहत आहे. सत्तेला घाबरून घरात बसणारे कोण होते? सत्तेची पर्वा न करता रस्त्यावर उतरून काम करणारे कोण आहे हे जनतेला माहिती आहे. सत्तेला न घाबरता लोकांची कामे कशी करायची हे या सरकारने दाखवले. सत्ता ही जनतेकरता राबवायची असते, एकट्यासाठी नसते. घरात बसून सत्ता चालत नसते, रस्त्यावर चालावं लागतं. आता तुम्ही आता बसून म्हणताय की तिथे प्रभुरामाचं मंदिर आहे, ते वनवासात नाहीये, तर तुम्हाला निमंत्रणाची गरज काय? पण मला वाटतं की प्रभुराम हे कोणा एका जाती धर्माचे सगळ्यांचे आहेत. आणि एरवी तर तुम्ही 3 वेळेस राम गेलेत ना आहेत त्याला उद्धव साहेब. मग आता जायला काय अडचण आहे? जेव्हा प्रभुराम मंदिरात नव्हते तेव्हा तुम्ही जाऊन आले. आता स्थापन होत आहे, जायला काय अडचण आहे? जायला पाहिजे. संजय राऊत म्हणतात शिंदे गट आणि अजितदादा गटाला भाजपमध्ये विलीन व्हावंच लागेल आणि शिंदे गटाला कमलाबाईच्या पत्राखाली जावंच लागेल. संजय राऊताला अक्कल पाहिजे की शिंदे गट नाहीये, मान्यता पक्ष शिवसेना पक्ष आहे. तो हिंदू उदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला आहे, ज्याचं चिन्ह धनुष्यबाण आहे. ते चिन्हही आमच्याकडे आणि पक्ष आमच्याकडे आहे. आम्हाला कोणाला विलीन व्हायची काही गरज नाहीये. पहिला पदराखालचा विषय ते 1989ला बाळासाहेब ठाकरेंनी आणि अटलजींनी प्रमोद महाजन साहेबांनी जी युती केली होती शिवसेना भाजपची, मग 89 पासून तर तो आतापर्यंत काय 19 पर्यंत त्याच्या पदराखाली होते का? 30 वर्ष त्याच्या पदराखाली होते, झाके होते तुम्ही. तेव्हा का नाही वाटत की आम्ही पदराखाली म्हणून? आमचा पक्ष दादांचा पक्ष, आम्ही जे पक्ष स्वतंत्र आहेत. आमचा स्वतंत्र, आमची घटना पक्षाची आहे, आमचा विचार स्वतंत्र आहे. हिंदुत्वाच्या विचारावर आम्ही भारतीय जनता पक्षासोबत आहोत. हो, संजय राऊत म्हणतात की अयोध्येचा जो कार्यक्रम आहे तो पक्षाचा कार्यक्रम आहे आणि याच्यामुळे प्रभू श्रीराम हे पुन्हा वनवासात जातील. अरे बाबा, प्रभू श्रीमान वनवासात नाही, तर त्यांच्या छाताडावर बाबराने उभं केलेलं थडग हे पाडून आता सन्मानाने पूर्वीप्रमाणे प्रभू रामचंद्र तिथे अवतार घेत आहेत, तिथे स्थापन होत आहेत. आणि हा कोणा राजकीय पक्षाचा विषय नाहीये. जगातील तमाम हिंदूचं दैवत आहे ते. प्रत्येक भारतीय भारताच्या कानाकोपऱ्यातलाच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातला प्रत्येक हिंदू त्या क्षणाची वाट पाहतोय की 22 जानेवारीला कधी एकदा आम्ही आमच्या रामलालाचं दर्शन घेतो. ज्या रामलालाच्या छातीवर अनेक वर्ष बाबराचं थडगं त्या ठिकाणी उभं होतं, ते त्या काळच्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी पाडलं. अनेकांनी त्या मंदिराकरता आंदोलनं केली. शरयू नदीच्या पात्रामध्ये मुलायमसिंगनी घातलेल्या गोळ्यांमध्ये मेलेले सगळे साधू संत यांच्या लाशा मावत नव्हत्या. ती नदी सगळी रक्ताने लाल झालेली होती. हा सगळा त्याग बलिदान आणि यातून सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्वाळा आणि यामुळं भारतीयांना मिळालेला हा दिलासा आहे. आणि त्याच्यामुळे मोठ्या डौलाने सगळ्या भारतीयांच्या मदतीतून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी उभारलेलं हे मंदिर आहे, ज्याची आम्हा सगळ्यांना प्रतीक्षा आहे. ते म्हणतात सत्तेला घाबरणार असाल तर काहीच उपयोग नाही. ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता उठवलीच पाहिजे. सत्तेला घाबरून घरामध्ये बसणारे कोण होते? सत्तेची परिणामाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून काम करणारा कोण आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे. आमच्या सरकारमधले आमचे एकनाथ शिंदे असतील का 2 उपमुख्यमंत्री कोणी असेल, सत्तेला कोणी घाबरत नाही. सत्तेचा फायदा लोकांपर्यंत कसा पोहोचायचा हे या सरकारनं 76 वर्षाच्या इतिहासात दाखवून दिलेलं आहे. एवढा निधी, एवढ्या घोषणा, एवढे पैसे 76 वर्षात कोणी देऊ शकलं नाही. आणि आमच्या सरकारमध्ये ज्यांच्या भरोशावर राज्याचे प्रमुख आहे, हे तर अजिबात कशाला घाबरत नाही. शेवटी सत्ता ही जनतेकरता राबवायची असते, कोणा एकट्या करता नसते. घरात बसून सत्ता चालत नसते. सत्तेला चालवाय करता रस्त्यावर यावं लागत असतं. प्रसंगी लोकांच्या सुखादुखात जावं लागतं. ते सगळे सरकार करतंय.